नमस्कार माझ्या गोड ताईंनो, श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, चला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असा झालेला आहे. बऱ्याचशा ताईंना तोरण कसं ट्रेस करायचं हे समजत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला तोरण कसं ट्रेस करायचं ते सांगणार आहे. शिवाय जे आपण डिझाईन फ्लेक्स डिझाईन जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करते त्यावरून ट्रेस कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. आज आपण नॉन-वनवरती ट्रेस कसं करायचं ते सुद्धा बघणार आहोत. तर इन शॉर्टमध्ये तोरण कसं ट्रेस करायचं आणि ट्रेसिंगचा प्रकार कसा असतो ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओमध्ये मध्ये थोड्याशा काही टिप्स पण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार आहे की ट्रेसिंग कसं करायचं असतं. ओके, तर चला व्हिडिओला करते आहे सुरुवात. तर चला ट्रेसिंगची सुरुवात ही स्वामींच्या तोरणानेच करूया. हे फ्लेक्स ट्रेसिंग आहे, यासाठी आपण नॉन-वनचा उपयोग करणार आहे. आता नॉन-वनचा उपयोग का करणार आहे, तर नॉन-वन हे बेस हलका असतो आणि आपल्याला तोरण हे लटकवून ठेवायचं असतं. जड असेल तर ते लगेच खाली पडून जाईल, म्हणून आपण नॉन-वनचाच उपयोग करणार आहे. तर टिप नंबर 1, तर ज्या पण काही हलक्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण नॉन-वनचाच उपयोग करायचा आहे. म्हणजे बॅकड्रॉप झालं, तोरण झालं, छोट्याशा रंगोलीत झालं, यासाठी नॉन-वनचाच उपयोग करायचा आहे. ओके, तर बघा आता नॉन-वन घेतलेलं आहे. नॉन-वनवरती आपण A4 साईजचे 2 कार्बन पेपर अशा पद्धतीने अंथरून घेतलेले आहे. त्यानंतर पेन्सिलचं जी मागची साईड असते त्याच्याने आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता पुढची साईड किंवा पेनाची पुढची साईड जी असते टोकदार, त्याने का करायचं नाही, तर जो पेपर आहे तो लवकर फाटण्याचे चान्सेस असतात किंवा मग फिनिशिंग खराब होत असते. त्यामुळे जे मागचं टोक आहे किंवा तुम्ही रिकामा स्केच पेन सुद्धा यूज करू शकता. ही आहे टिप नंबर 2. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. भरपूर साऱ्या टिप्स आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहे. ओके, तर आता बघा तुम्ही A4 साईजचाच पेपर आपल्याला आता मार्केटमध्ये मिळत आहे आणि एवढे मोठे मोठे पेपर तर मार्केटमध्ये अजिबात मिळत नाही आहे. तर तुम्ही बघितलं की A4 साईजचे मी 2 पेपर कार्बन पेपर घेतलेले आहे आणि ते असे एकाखाली एक व्यवस्थित अंथरून घेतलेले आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने हे ट्रेस करून घ्यायचं आहे. ट्रेस करताना अजिबात घाई करायची नाही आहे, कारण की रंगोली बनवण्याचा मेन जो बेस असतो, उलन रंगोली बनवण्याचा जो मेन बेस असतो तो असतो ट्रेसिंग. जर तुम्ही अतिशय हळुवारपणे आणि व्यवस्थितपणे जर ट्रेस केलं तर तुमची उलन रंगोली अतिशय सुंदर ही बनत असते. ओके, तर आता जे नावं असतात ना, तर म्हणजे श्री स्वामी समर्थ नाव झालं, महालक्ष्मी प्रसन्न, हे नावं जे झाले, जे नावांचे तोरण असतात ना ते करायला जरासे कॉम्प्लिकेटेड असतात. त्यामुळे शक्य होईल तर ते नावं थोडेसे ब्रॉडच असले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये जेव्हा आपण उलन चिपकवतो ना त्यावेळेस ती उलन अशी व्यवस्थितपणे उमटून येते. आता बघा बऱ्याचशा लेडीज काय करतात की झालं ना की लगेच पूर्ण सगळं उचलून घेतात, म्हणजे जो ट्रेसिंग आहे, कार्बन आहे, तो उचलून घेत असतात. तर तसं अजिबात करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हात ठेवायचा ट्रेसिंगवर, हळूवारपणे खाली चेक करायचं की आपण जे ट्रेस केलेलं आहे ते व्यवस्थित उमटलेलं आहे की नाही, किंवा मग काही राहिलं तर नाही आहे ना पॉईंट्स, ते बघायचे. त्यानंतर आता बघा जिथपर्यंत आपलं ट्रेसिंग संपलं होतं तिथून पुन्हा आपल्याला कार्बन पेपर हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा तोरण त्यावरती ठेवायचं आहे. आता ही जी लाईन आहे डिझाईनवरती डिझाईन अशा पद्धतीने ठेवायची आहे, जेणेकरून तुमची डिझाईन ही सलग व्यवस्थितपणे येणार आहे. माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये जर कॉन्सन्ट्रेट करून जर बघितलं, एक एक स्टेप जर तुम्ही बघितल्या की मी काय करते आहे नेमकं, तर तुम्हाला तोरण हे जे आहे ते ड्रॉ करायला सोपं जाणार आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. बघून घ्यायचं आता हे श्री नाव आहे, ते श्री नाव बरोबर वेलांटी, त्याचा जे काने मात्रे ते एकावर एक व्यवस्थित आलेले आहे की नाही, खालची पाकळी जी आहे ती बरोबर एकावर एक आलेली आहे की नाही ते बघायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही पण चेक करायचं आहे की आपण जिथपर्यंत कार्बन ठेवलेलं आहे तिथपर्यंत ते उमटतं आहे की नाही, ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. ओके, तर बघा सगळ्यात अवघड आहे ना तोरण, उंबरटापट्टी, हे थोडंसं ना ड्रॉ करायला किंवा ट्रेसिंग करायला ना जड जातं, कारण एवढे मोठे कार्बन पेपर नसतात, त्यामुळे ते थोडंसं हार्ड जातं आपल्याला करायला. पण त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन आहे आपल्याकडे. बघा 2 फीट 3 फीटचे कार्बन पेपरसुद्धा अवेलेबल आहे. मी ते व्यवस्थित कस्टमाइज तुम्हाला करून देत असते. त्यानंतर तोरणचे सुद्धा आपल्याकडे कार्बन पेपर आहे. असे लमसम व्यवस्थित मी ते तुम्हाला सोपं जाईल अशा पद्धतीने मी ते कार्बन पेपर तयार करून देत असते. मार्केटला अजिबात एवढे मोठे कार्बन पेपर मिळत नाही आहे, पण ते मी व्यवस्थित चिटकवून वगैरे तुम्हाला तयार करून देत असते. जर हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती मला नक्की व्हॉट्सअप करा. तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून जर बघत आला असाल तर बघा मी पुन्हा आता हात ठेवलेला आहे, चेक करते आहे. आता माझी इथं काय चूक झालेली आहे, तर बघा इथे जो स आहे ना, स्वामींचा जो स आहे ना, त्याची जे गोलाकार जो आकार आहे तो राहून गेलेला होता माझ्याकडनं, बरोबर. तर आता मी पूर्ण उचलून घेतलं असतं तर इथं माझी किती मोठी मिस्टेक झाली असती, ते सगळं खालीवर झालं असतं. त्यामुळे ना इथे एकदम स्टेप बाय स्टेप हळूवारपणे आपल्याला हे सगळं काही चेक करावं लागतं. आता हा जो सचा जो गोलाकार आकार होता तो राहिला होता, तो आता माझ्याकडनं कंप्लीट झालेला
आहे. तर आता बऱ्याचशा लेडीज अशा म्हणतील की ताई याच्यामध्ये तर किती वेळ जातोय, पण ताईंनो वेळ गेला ना, म्हणजे वेळ गेला तर चालतो, पण आपल्या हाताखालून प्रॅक्टिस पण होत असते आणि आपल्याला जेव्हा जेव्हा आपण चुकतो ना त्या त्यावेळेस आपल्याला कळतं की इथे आपली ही चूक झाली होती, नेक्स्ट टाइम आपण ती चूक करत नसतो. ओके. तर आता बघा, तोरण साधारण आपल्या तोरण जे आहेत ना, तोरण किंवा उंबरठापट्टी शक्यतो तुम्ही आहे ना नॉन बेसवरतीच देत चला. टिप्स देते मी. तर कारण त्याचं असं आहे की याची कॉस्ट थोडीशी कमी, म्हणजे जे तोरण आहे ना ते तोरण उंबरठापट्टी दिसायला अगदी छोटं दिसतं, पण त्याची कॉस्ट आपण जेव्हा ग्राहकाला सांगतो ना तेव्हा ती खूप वाटत असते. त्यामुळे आपल्याला नॉन वरती द्यायला परवडत असतं. आणि शिवाय नॉन बेस हा हलका असतो, त्यामुळे तो शिपिंगला सुद्धा आपल्याला परवडत असतं. जसं रेक्झिन बघायला गेलं ना तर ते थोडंसं जड असतं, म्हणजे हेवी असतं. तर मग त्याची शिपिंग चार्जेसच खूप वाढून जातात. त्यामुळे तोरणची जी प्राईस आहे ती पण वाढून जाते. त्यामुळे कस्टमर आपलं निघून जातं किंवा त्यांना ते आपल्याकडनं वस्तू घेत नाही, बरोबर की नाही. त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही वरतीच जे काही आपल्या रंगोलीज आहे ना त्या बनवत चला. तर आता बघा, आता व्हिडिओमध्ये इथपर्यंत तुम्ही बघितलंच आहे की अर्ध निम्म तोरण माझं ड्रॉ करून झालेलंच आहे आणि आता निम्म तोरण माझं ड्रॉ करायचं चालू आहे. तर आता इथे काय होतं माहिती आहे, एंड असतो हा, शेवट असतो. शेवट एकदम व्यवस्थितपणे पुन्हा एकदा आपल्याला कार्बन व्यवस्थित ठेवून बघायचं आहे, व्यवस्थितपणे आपलं जे तोरण आहे ते ड्रॉ झालेलं आहे की नाही. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ जर थोडा जरी युजफुल वाटत असेल, काहीतरी टिप्स तुम्हाला कामी येत आल्या किंवा काही नव्याने काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल, तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून उलन रंगोली त्या बनवायला तर घेतात, पण त्यांना अशा छोट्या छोट्याशा जर त्यांच्याकडनं चुका होत असतील तर त्यासुद्धा दुरुस्त होऊन जातील त्यांच्याकडून, किंवा त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई की आपण पाईप क्लिनरचे सुद्धा सामान विकतो. आता इथे 1 मिनटं थांबेल मी. आता इथे बघा माझा कार्बन बघा कुठे आहे आणि मी ड्रॉ करते कुठे. माझा अर्धा कार्बन या साईडला राहिलेला आहे आणि अर्धा कार्बन या साईडला आहे आणि मी ड्रॉच करत चाललेली. तर ह्या पण चुका आपल्याकडं, आता मी एवढी याच्यामध्ये माहीर झालेली आहे करायला, पण माझ्याकडनं सुद्धा ह्या चुका होऊ शकतात, त्यामध्ये काही शंकाच नाही. त्यामुळे तुमच्याकडनं सुद्धा होऊ शकतात आणि घाबरायचं अजिबात नाही. आपल्या हाताखालून जेवढ्या डिझाईन जातात ना तेवढ्या आपल्याला एक्सपिरियन्स हा येत चालतो. तर बघा, आता मी ती चूक माझी सुधरवली आहे आणि व्यवस्थितपणे पुढे आता माझं हे ड्रॉ करायचं काम चालू आहे. तर आणि शेवटला बघा की आपण नंतर यावरती पुन्हा काय म्हणता, जो मी याच्यावरती आहे ना एक काळ्या पेनाने पुन्हा डार्क करून घेतलेलं आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगते. ओके. तर काय सांगत होते मी की तुम्हाला पाईप क्लीनर मटेरियल वगैरे जर हवं असेल, उलन रंगोली मॅटचं मटेरियल हवं असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. फ्लेक्स डिझाईनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आता हे फ्लेक्स डिझाईन आहे, तुम्ही वारंवार यूज करू शकताय, अजिबात फाटत नाही, म्हणजे काहीच होत नाही त्याला, वॉशेबल पण आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडनं सुद्धा चूक होऊ शकते. तो जो समर्थचा जो थ आहे ना तो माझ्याकडनं बऱ्याचपैकी चुकलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडनं पण चुका होऊ शकतात. तुमची ताई एकदम परफेक्ट आहेच असं नाही आहे, मी सुद्धा माणूस आहे, चुकू शकते. तर ही चूक झाली ते महत्त्वाचं आहे की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आहे आणि त्यामधून मी तुम्हाला काही टिप्स पण सांगू शकते. आता तो जो थ चुकला होता ना त्याचं करेक्शन आता मी ह्या काळ्या पेनाने करून घेणार आहे. तर बघा, इतकं सुद्धा आपण एवढं बारकाईने जेव्हा आपण ड्रॉ करतो तरी एखादी ना एखादी चूक आपल्याकडनं राहूनच जाते, म्हणजे सॉरी, एखादा ना एखादा पॉईंट आपल्याकडनं राहून जातो किंवा एखादी ना एखादी चूक आपल्याकडनं होतच असते. तर मग ती चूक आपल्याला आता ह्या काळ्या पेनाने सुधारायची आहे. जे बरोबर आहे ते डार्क करून घ्यायचं आहे, जे चुकलेलं आहे ते फेंटच ठेवायचं आहे. म्हणजे उलन चिपकवताना आपल्याला कळतं की अरे हे माझं चुकलेलं होतं, जे मी डार्क केलेलं आहे त्यावरती मला उलन चिपकायची आहे. ओके. तर झालेलं आहे माझं तोरण ड्रॉ करून. कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि परत एक जाता जाता शेवटला एक टिप्स देईल की तोरण कापताना ते कट टू कट करायचं नाही आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. बऱ्याचशा ताई काय करतात, तोरणचा आकार जो आहे त्या शेपमध्येच कापून घेतात, पण उलन चिपकवताना जर आपल्याकडनं एखादी मिस्टेक झाली तर आपल्याकडे काय असतो, नॉन बेस थोडा तरी कोपरा उरलेला असतो किंवा थोडा तरी जागा उरलेली असते की ती जागा आपण उलनने कव्हर करू शकतो. ओके. चला, तोरण कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. आणि झालेलं आहे माझं तोरण हे ड्रॉ करून. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छानशा टिप्ससोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.